महिलांवरचे अत्याचार वाढल्याची एकीकडे तक्रार होत असतानाच देहविक्री व्यवसायासाठी महिलांची विक्री करण्याचा प्रकार नागपुरातून होत असल्याचा प्रकार उघड झालाय। महत्त्वाचं म्हणजे काम देण्याचं आमिष दाखवत महिलांची तस्करी करणाऱ्या या टोळीत महिला सुद्धा असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात सातत्याने होतोय। नागपूरहून राजस्थानच्या गावात ही मानव तस्करी होत असून आजवर किमान 25 महिलांची याप्रमाणे तस्करी झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे। सामाजिक सुरक्षा विभागाने राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात धाड टाकली। तिथे नागपुरातून फसवत आणून विकलेल्या एका महिलेला पोलिसांनी सोडवलं। सोबतच कमलेश मोहनलाल नागर आणि जुगल कृष्ण रावल या 2 आरोपींना अटक केली। या प्रकरणी नागपुरातल्या राखी काळे आणि नगमा सत्तार या 2 महिलांना सुद्धा अटक झाली आहे। मध्यरात्री जाऊन या महिलेच्या घरी गेलो होतो, तिला अक्षरशः डांबून ठेवलं होतं आणि ज्यांनी तिला विकत घेतले त्या सियाराम व कमलेश मोहनलालजी नागर या 2 भावांनी तिच्यावरती रात्रंदिवस तिच्यावर अत्याचार झाला। तसा तिला आम्ही जिथून रेस्क्यू केलं, त्यातला सियाराम हा पळून गेला, कमलेश मिळाला, त्याला आम्ही ताब्यात घेतलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।